नमस्कार मंडळी, कसं तुम्ही सर्वजण. तर माझ्या चेहऱ्याकडे जाऊ नका, आज माझी तब्येत जरा बरी नाही आहे. तर आज ना मी पनीर बनवणार आहे, मला तुमच्यासोबत पण शेअर करावा. तर एकदम घरी एकदम फ्रेश सॉफ्ट असं मी पनीर बनवणार आहे. बाहेर आपण घ्यायला जातो, स्टोअर केलेलं असतं, पण घरच्या घरी एकदम सॉफ्ट असं मी बनवणार आहे. आणि खूप म्हणजे कमी वेळ लागतो, काही झंझट करायची गरज नाही. बऱ्याच जणांना वाटतं की खूप सारं झंझट असतं, पण तसं काही नाही आहे. एकदम 5 मिनटामध्ये मी तुम्हाला पनीर तयार करून दाखवणार आहे. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात आधी ना इथे मी 1 लिटरच्या जवळपास, म्हणजे 1 लिटरच्या जवळपास आहे, पूर्ण 1 लिटर नाही आहे. तर इथे मी 1 लिटरच्या जवळपास दूध घेतलेलं आहे. त्याला मी छान असं उकळी येऊ दिलेली आहे, तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे. आणि त्यानंतर इथे ना मी 2 छोट्या साईजचे लिंबू होते, त्याला छान असं मी पिळून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये जेवढ्या प्रमाणात लिंबू आहे तेवढ्याच प्रमाणात आपल्याला पाणी टाकायचं आहे, डायरेक्ट लिंबू नाही टाकायचं आहे. पहिले कसं ना, मी पण जेव्हा नवीन पनीर बनवत होते त्यामध्ये मी डायरेक्ट लिंबू टाकत होते, त्यात पाणी मिक्स करत नव्हते. पण ही खूप महत्त्वाची टीप आहे की आपल्याला त्याच प्रमाणात पाणी पण टाकायचं लिंबूमध्ये. आणि मी गॅस बंद केलेला आहे. बंद केल्याच्यानंतर यामध्ये मी जे लिंबू आणि पाणीचं मिश्रण होतं त्यात मी थोडंसं असं टाकलेलं आहे. आणि त्यानंतर परत म्हणजे त्याला छान असं मी हलवून घेतलेलं आहे. आणि मग परत त्यामध्ये मी अजून लिंबूचं पाणी टाकलेलं आहे. आणि मग त्याला छान असं मी बघू शकता मिक्स करून घेते. आणि इथे बघा दूध फाटण्याला आलेलं आहे, थोडं थोडं फाटत आहे. आणि आता जेव्हा म्हणजे असं आपल्याला स्टेप बाय स्टेप असं 3दा आपल्याला टाकायचं आहे. आणि जेव्हा आपण 3ऱ्यांदा टाकतो तेव्हा आपलं पनीर पूर्णपणे बघा बनवून तयार होतं एकदम व्यवस्थित. पहिले मी काय करत होते ना, गॅस खाली चालू ठेवत होते आणि लिंबूचं पाणी यामध्ये मी टाकत होते. त्यामुळे एक तर पनीर माझं खूप हार्ड बनत होतं आणि टेस्टला पण खूप म्हणजे नाही चांगलं लागत होतं, टेस्ट पण बेकार येत होती. पण हळूहळू जसं आपण त्यामध्ये सुधारणा करतो तसं कोणतीही गोष्ट सुधरत असते. तसंच मी पनीर आता एकदम परफेक्ट बनवते. पहिले मला पनीर बनवता येत नव्हतं व्यवस्थित. त्यानंतर इथे आपण एक कपडा घेतलेला आहे. हा कपडा जो आहे तो किचनमधलाच आहे, मी पनीर बनवण्यासाठीच यूज करते. तर इथे बघा यामध्ये मी पनीर आणि पनीरचं जे पाणी आहे ते वेगळं करून घेते. आणि सगळं पाणी वेगळं झाल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये मी 2 पाण्याने छान असं स्वच्छ हे पनीर जे आहे बनलेलं व्यवस्थित असं मी धुवून घेते. जर थोडंफार पण जर आंबटपणा असेल तर ते पूर्णपणे निघून जातो आणि पनीरला लिंबूची किंवा असा वास वगैरे काही येत नाही. एकदम परफेक्ट असं पनीर आपलं बनवून तयार होतं. म्हणजे खूप चांगल्या प्रकारे पनीर घरी तयार होतं. एक तर मार्केटमधनं आणायचं म्हटलं की एक तर महाग तर भेटतं, 90-100 रुपयाला पाव आहे. आणि घरच्या घरी आपण कमी वेळामध्ये लगेच बनवून घेतो. तर इथे बघा मी छान असं 2 वेळेस पनीर धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे पनीर बघा सगळं पाणी काढून घेतलेलं आहे, यामध्ये जेवढं पाणी होतं सगळं काढून घेतलेलं आहे. आणि आता याला ना मी छान असं ज्या आकारात मला पनीरचा क्यूब पाहिजे म्हणजे चौकोनीमध्ये मी याला तयार करून घेतलेलं आहे. आणि यावरती ना आपल्याला आता एकदम जड असं काहीतरी ठेवायचं आहे. तर मी काय केलं ना, यात असं एक चौकोनी आकार दिलेला आहे पनीरला. आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये हा कापड ठेवला आहे, त्यावरती अजून एक ताट ठेवलेलं आहे आणि वरती मी खलबत्ता ठेवलेला आहे. म्हणजे पनीर आपला चांगला सेट होतो. तसं आपल्याला 2 तास ठेवायचं आहे. आणि 2 तास कमीत कमी 2 तास ठेवायचं आहे. आणि हे बघा 2 तासानंतर आपलं पनीर जे एकदम परफेक्ट असं बनवून तयार झालेलं आहे, एकदम सॉफ्ट बनलेलं आहे. तुम्ही या फ्रीजमध्ये रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी रेसिपी करू शकता किंवा लगेच करू शकता. तर इथे बघू शकता कट केलं तर एकदम असं आपल्याला केकसारखा कट होतो आणि एकदम पांढरा शुभ्र. तर इथे ना मी चाकूने ना कोथिंबीर कट केली ती, तर तेच लागलेलं आहे. तर इथे बघा एकदम परफेक्ट असं इझिली कट होतो. आणि हे बघा घरी बनवलेलं आहे म्हणजे एकदम फ्रेश हेल्दी तर असणारच आहे. बाहेर काय माहिती किती दिवसाचं स्टोअर केलेलं असतं, कसं कसं बनवलेलं असतं. आता ते म्हणतात ना दृष्टी आड सृष्टी. मी जसं मला पनीर घरी परफेक्ट बनवता येतं तसं मी घरीच बनवते. बाहेरून आम्ही खूप कमी आणतो, दूध आणून मी घरीच बनवते. तर बघा तुम्हाला आवडली का आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्की लाईक शेअर